नाही तर आमचा आवाज जाणार विश्वाचा तारणहार श्री गणरायाला वंदन करतो। कलेची देवता नटेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो। माझं ग्राम दैवत धनी केदारी आई सुगाई देवी माता रासाई तिच्या चरणी नतमस्तक होऊन आणि या गावची माता आई शिवदानी आहे तिच्या चरणी साष्टांग नमस्कार करून हिला नतमस्तक होतो। मित्रांनो, आजचा कार्यक्रम आयोजक श्री सिद्धिविनायक कला मंच या मंडळाचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि त्यांचे सहकारी यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी माझ्या तमाम रसिक बंधू भगिनीमध्ये कवी वर्ग, गुरुजन वर्ग, शाहिराने ओळख करून दिलेले पत्रकार वर्ग असू दे, त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो। या ठिकाणी जितेश शिकवण एक सुंदर लोककवी कलाकार आहे, याला सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करून एक कॅसेटवेब शाहीर शक्तीचे संदीप मोरेबुवा उपस्थित आहेत।
त्याचप्रमाणे दुरेचे शाहीर अमोल दैत यांना सुद्धा शाहीर मुद्रा करून माझ्या बसलेल्या तमाम रसिकांची भगिनींना शाहीर मानाचा मुद्रा करतो. माझ्या प्रथम फेरीकडे वळणा करू त्याला आम्ही म्हटलं की लोकसंगीतातच आमचे ढोलकेपट्टू दादा सुतार, तुषार दादा शिरसाट, बँजो मास्टर सतीश दादा साळवी, ॲक्टोबर मास्टर शैलेश दादा कोटकर माझ्या गावचे आहेत, कीबोर्ड मास्टर विशाल बंदरकर, शाखा बाप्पा मोर्या नृत्य कला पथक पेडकर शिक्षेवाडी तालुका राजापूर याच्या साथीनं मी माझ्या प्रथम पिढीला सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी आपले प्रतिस्पर्धी शाहीर सचिन भाऊ कदम वा शाहीर मानाचा मुद्रा करतो. तुमचं नाव आहे लालच राहू द्या, तुमचं लाल आहे लालच राहू द्या, त्याला कधी पांढरं म्हणणार नाही. अरे बोल जर लावशील माझ्या खांद्याला खांदा तर कधीच मी झुकणार नाही. वा हुशार आहे, कवी चांगला आहे आणि तोंडाची पच्ची म्हणली की फाडफाड हातात प्रश्नच नाही. आता दैत्य म्हणजे सूर्यवाले शाहीर दैत्य त्यांच्या सोबत आलेले आहेत, त्यांना सुद्धा पुन्हा एकदा व उमेद करतो मुद्रा शाहिरी आणि माझ्या स्तवनाकडे वळणार आहे. बघा मला काय म्हणायचंय, शॉर्टकट मध्येच करणार आहे भारी, पण आज देऊन जाणार नक्कीच. पहिले वंदन माझे माझ्या गणरायाला मी करतो, दुसरे वंदन माझे जन्म देणाऱ्या माय पित्याला मी स्मरतो, हे तिसरे वंदन माझे रसिका तुमच्या चरणाची धून मस्तकी मीच लावितो, चौथे वंदन करतो रसिका यामुळे मायेचा तुऱ्याचा भाग मी स्मरतो. म्हणून मला काय म्हणायचंय बघा, सचिन बुवा लक्ष असू द्या. सगळे महाराष्ट्राचे रती महारथी आपण ज्यांच्या अष्टखाली वाढलो, सुंदर स्तवन सादर केलेलं आहे. बुवाने योग्य वाटलं बुवाने केलेलं आहे स्तवन सुंदर सादर या ठिकाणी माझ्या लेखणीतून लिहिलेलं आहे. बुवा सचिन बुवा हे स्तवन लिहिलेले गातोय, लक्ष असू द्या. पण स्तवन सुंदर आहे, सुंदर आहे सुंदर आहे सुंदर आहे, पण विचार करा. हा
समझने वाले को इशारा माफी बुवा, पण आज तुला माझ्याकडून माफी नाही, आज माफी नाही. स्तवन पासून सांगतो, बघू द्या. धन्य माय विद्याचे गुण गायले, धन्य याची डोळा सद्गुरु पाहिले, याची डोळा सद्गुरु
जरी पाय अडकला तरी तुझी गणदेवा छायाच घे वर्षाने सिगराला वर्षाने सिगराला रूप तुझं डोळं भरून पाहिजे अनाडली माझी जर गणदेवा
बघा गाण्याला सुरुवात करतोय बुवा. लक्ष असावं कारण का या आधीच्या माझ्या सुद्धा तुम्हाला मी हात केला होता. म्हटलं होतं बुवा आम्ही आज्ञा नाही तुम्ही सुज्ञ नाही. गणाची मला चाल नकोय, चाल देतो. गणाचा संदर्भ काय जातो, आशय काय जातोय त्याच्याकडे लक्ष असू द्या. मी तुला तेच बघतोय. कधी गावशीव तिकडे हात घालशील ते. म्हणून मला काय म्हणायचंय गाण्यामधून बघा. हे जिस दिन तेरी मेरी बात नहीं होती, दिल नहीं गुजरता, रात नहीं होती, नहीं हो लगता दिल तेरे बिना, नहीं हो लगता दिल तेरे बिना.
देवा तू गणरा भोया भक्तांचा देवा तू गणरा देना विषय राहिला गवळणीचा म्हणजे स्तवन निघन झालेला आहे माझा शाहिरांनी आणि मी म्हटलं होतं त्या बारीक प्रत्येक शाहीर येणार मी म्हणणार माझा नाद नाही करायचा. सचिन बुवा आला की म्हणणार मी नावाचा सचिन आहे. संदीप बुवा आला की म्हणणार मी नावाचा संदीप आहे. आम्ही काही पत्र मी काय हा विषय कालच्या बारीक युट्यूबला बाकी हेच मी म्हटलं होतं. प्रत्येक वेळास बुवा तुम्ही सगळं म्हणता मी मोठा म्हणजे काय तुरेवाला काय अजिबात येडे सांगा ना. अरे शिवपार्वतीचा भांडा येतो. पार्वतीने प्रश्न विचारायचा शंकराला आणि शंकरानं उत्तर द्यायचं. आता चालत नाही. असू दे बुवा पण मी म्हटलं होतं की तुमची सदा लालच करता सदा लाल घरानं तुमचं म्हणून नाही. तुमची लाल आहे ती लाल राहून दे. पांढरी पोडते नको. अजून कार्यक्रम गडबड करायचे. आणि बुवा मी आधी तुमचे आभार मानतो का की पहिल्यांदा सदा लाल घराण्याचा मी शाहीर आहे म्हटल्याबद्दल त्याला वाजवायला भरपूर कार्यक्रम केले सचिन बुवांसोबत पण कधी त्यांनी म्हटलेलं नाही सदालाल घराण्याचा शाहीर आहे. पण आज म्हणलं कानाची लाल करायची होती ना बाबूलाल कसा लावतो बघा बाबूलाल तर सदालाल घराण्याचं नाव घेतल्याबद्दल तुमच्या बोकाला आलं म्हणून मी तुमचा आभार आहे असं दर्शन करून पण गृहिणीमध्ये बात नसतो लक्षात ठेवा. आम्ही जरी आमच्याकडे उड्या मारल्या तरी कोणाच्या हाताची वाजव गवळण देवी आठवण सुंदर विषय बुवाने ठेवलेला आहे. बुवाची गौड दाखवून गेली त्याचं एक गाणं फेमस आहे. अरे डाव मांडीला हो शाहीर डाव मांडीला बुवाने गायलेली या ठिकाणी खेळायला झिम्मा होई गोपाळांची जमली टोळी. हो इथनं सुरुवात करतो जरा बघतो तरी तुम्ही काही नावाचं सचिन फुगली तर पण बोल म्हणून तुझा माझा नाद नाही करायचा. हो काय म्हणतात बघा खेळायला झिम्मा होळी. आता झिम्मा आणि होळीचा संबंध आहे का? अरे झिम्मा फुगडी घालतात येड्या गौरी घालतात की नाही? जर पटत असेल तर होय म्हणा नाही तर विषय इथं स्टॉप करतो ना बाबा. त्यांचा प्रतिसाद आहे बुवा चिडे परत असा रडवी ना बुवा जर दुसऱ्या बारीत काहीतरी घेऊन वावला असलं काय बुवा म्हणतात बघा खेळायला झिम्मा होळी आणि गोपाळाची टोळी आली. अरे येड्या बुवा गोपाळ कशा झिम्मा फुगडी घेतली गोपी काय घेतली बायका खेळतात ना की तुम्ही पुरुष पेक्षा आपण खेळता
बायकाच खेळतात ना सांगा देवा आल्यावर नाही तर ताट करून येईल पासून लाल सदा लाल राहू दे तुमची लाल माझं त्याच्यात काय म्हणणं नाही अजून म्हणतात त्यात तुझा हावन माळी दिशे सांगला बघायला गर्दी झाली साऱ्यांनी गंमत केली कैकांनी भाजली पोळी करून टंगला आणि बाबू रंगला हो माझा बाबू रंगला कसा बुवा बाबू रंगला मी सांगतो माझा बाबू रंगला आता बुवा तुमच्या गवळणीचा विषयाला विषय देतो लक्ष असू द्या आताच गाणं लिहलं बुवाने काल लिहलं तिकडं वालूवर लाल झाल्यावर अरे समजायला सगळे झालं लक्षात द्या समजताच सगळे झाले करडायला तुला गयाल बाळ माझा होता छोटा म्हणून आता पटकन गेलं समजणे मला तो इशारा कापी बुवा कवित्व आले मोठे अगं बाळ माझा होता छोटा म्हणून आता पटकन गेलं गोकुळात गर्दी झाली राताबाई भिजली खाली अहो त्या गोकुळात गर्दी झाली राताबाई भिजली खाली दिसेना कुणाला कोणी हरियाणा डाव साधला हे बोला दिसेना कोणाला टोळी यानं डाव साधला अरे बाबू लागला तुला रे बाबू लागला भिजवायला पिचकरी कृष्णा भिजवली बाबू लागला तुला रे बाबू लागला 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 नको वेळ झाला भरपूर काय करूया म्हणते आठवण करतात गाण्याची माझे रंबा गे जीवाचे लाडके रंबा व गौरव जातो गौरव घेतोय माझा कार्यक्रम पुढे होणार आता दुसरेकडे काय तुम्ही आम्हाला देणार ते बघूया शब्दाचा मित्रांना अर्थ करा अर्थ मिळणार म्हणून राधे काय म्हणायचंय बघ बाबूलाल झालेला आहे तो 15 असू दे कारण त्याला काय बघत नाही हे बघ स्किल अरे धरून मांडीत घालते हंडीत आतमध्ये जाऊ दे पुरा दादा अजून धरून मांडीत घालून अंडीत आतमध्ये जाऊ दे पुरा आत घालूनी वर काढूनी आत घालूनी वर काढू येते फेसवर आता
प्रश्न जो माझा आहे तो जुनाच आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. रावणाची बहीण सुरपणखा ही सध्याची कोणीगत कोणत्या रूपात वावरते, तिचं नाव काय आणि वा तिचं स्वरूप सांगायचा प्रश्न तुमच्यासाठी काही नवा नाही आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नसून उत्तर फोटो देणार नाही. एक मोकळा मारतो, लक्ष असू द्या. इश्क और प्यार का मजा लीजिए, थोड़ा इंतजार का मजा लीजिए. अरे संधी सागर मी तुझ्यावर केला रे घाव, संधी साधून मी तुझ्यावर केला रे घाव. अरे रंगला डाव तुझा रे माझा रंगला डाव, रंगला डाव शायरा रंगला डाव. शायरांना दुसऱ्या बऱ्याच शुभेच्छा देतो आणि माझी प्रथम फेरी असं जाहीर करतो.